हाय हॅलो फ्रेंड, मी पल्ले कोशे तुम्हा सर्वांचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण हिवाळ्यातील प्रामुख्याने बनवली जाणारी गाजर हलवा ही रेसिपी पाहणार आहोत। अगदी 10 मिनिटात सोप्या पद्धतीने रसरशीत असा गाजराचा हलवा कसा बनवायचा ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब नक्की करा। आपल्याकडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गाजरचा हलवा खूप आवडतो आणि तो थंडीच्या दिवसात गरमागरम खायला मिळाला तर त्याचा स्वाद हा खूपच छान असतो। चला तर आपण आजचा हा रेसिपी व्हिडिओ सुरू करूया। त्यासाठी आपण सर्वप्रथम गाजर धुवून छान घेणार आहोत। त्यानंतर याची आपल्याला सालही काढून घ्यायची आहे। साल काढून झाल्यानंतर लगेचच याला किस्तीच्या साहाय्याने छान सर्व गाजर आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचे आहे। हे पाहू शकता। चला तर आता आपण सर्व गाजराचा किस करून घेतलेला आहे। आता आपल्याला गाजर हलवा बनवायचा आहे। त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅस ऑन करणार आहोत। त्यानंतर एक कढई ठेवून घ्यायची आहे। कढईमध्ये आपल्याला एक मोठा चम्मच साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप छान आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे। तूप छान मेल्ट झाल्यानंतर इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे। ड्रायफ्रूट्समध्ये आपण बदाम व काजू घेतलेले आहे। तर हे आपल्याला जाडसर असे ठेवायचे आहे। त्यानंतर हे छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे। छान असा गोल्डन रंग येऊस तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। हे छान फ्राय झाल्यानंतर लगेचच याच्यामध्ये इलायची पूडही आपण घालून घेणार आहोत। इथे आपण 7 ते 8 इलायचीची पूड करून घेतलेली आहे तर तीही घातलेली आहे। ती छान फ्राय झाल्यानंतर लगेचच याच्यात गाजराचा जो किस करून ठेवले होता तो आपण याच्यात ॲड करणार आहोत। थोडा थोडा करून हा छान ॲड करायचा आहे म्हणजे छान आपल्याला मिक्स करता येईल। चला तर इथे आपण सर्व किस ॲड करून झालेला आहे। आता हे गाजराचा किस छान आपल्याला तुपामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। गाजराचा किस छान फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। शिजवण्यासाठी इथे आपण दुधाचा वापर करत आहोत। इथे 1 वाटी आपण दूध घालून घेणार आहोत। पाऊण किलो आपल्याला गाजराच्या किसासाठी साधारण 1 वाटी दूध इथं आपण वापरलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घेऊया। आता आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे व छान दूध आटूस्तर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। चला तर तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सर्वप्रथम लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। आता हा गाजराचा किस छान शिजवून घेतलेला आहे आपण हा दुधामध्ये। त्यानंतर आता इथे वेळ आहे ती साखर ॲड करायची। आता आपल्याला इथे ज्या वाटीने दूध घेतलं त्याच वाटीने तेवढीच आपल्याला साखरही ॲड करायची आहे। इथे साखर ॲड करून झालेली आहे। आता आपल्याला चम्मचच्या साहाय्याने ही साखर छान हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। जशी जशी साखर मेल्ट होत जाईल तशी तशी आपल्या हलव्याला पाणी सुटणार आहे। तर घाबरून जायची गरज नाही। आपल्याला ह्या पाण्यातच आपल्याला हा हलवा छान शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी आता इथे आपण छान मिक्स करून झाल्यानंतर लगेचच याच्यावर झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवून घेतल्यानंतर हा पाणी आटूस्तर आपल्याला हा हलवा छान शिजवून घ्यायचा आहे। इथे पाहू शकता आपलं पाणी पूर्णपणे हलव्याचं आटलेलं आहे व छान असा आपल्या गाजराच्या हलव्याला रंगही खूप सुंदर आलेला आहे। तेवढाच तो स्वादिष्टही झालेला आहे। चला तर आपण हे एका बाउलमध्ये आपण हे सर्व करून घेणार आहोत। हे पाहू शकता छान असा रंग आलेला आहे आपल्या गाजराच्या हलव्याला। बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटले ना। अगदी 10 मिनिटात बनणारा रसरशीत असा आपला गाजराचा हलवा आता तयार झालेला आहे। हे पहा त्याचा टेक्स्चरही खूप सुंदर आहे। चला तर तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा। आता त्याच्यावर आपण थोडंसं बदामचं टॉपिंग केलेलं आहे। त्यानंतर थोडेसे काजूही आपण याच्यावर घालून घेणार आहोत। हे पहा। चला तर या मग हलवा खायला। गरमागरम हलवा तयार आहे। चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।